गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा हे आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सायन्स 1 च्या पेपरचं अनालिसिस मधले बरेच क्वेश्चन आपल्या सायन्स 1 च्या एक्झाम साठी पडले आहेत आणि आता ही वेळ आहे सायन्स 2 च्या पेपरचा अभ्यास करायसाठी. आज आपण करणार आहोत सायन्स 2 ची वन शॉट पूर्णपणे पेपरची रिव्हिजन. जे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, एमसीक्यू सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत. पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन असतील, गिव्ह रिझल्ट असतील, बऱ्याच गोष्टी या चॅप्टर मध्ये या पूर्ण वन शॉट रिव्हिजन मध्ये कव्हर करून घेणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला बोर होणार नाही याची गॅरंटी माझी, पण अभ्यास करावा लागेल याची गॅरंटी तुम्हाला तुमचीच घ्यावी लागेल. तर सीधी बात, नो बकवास, सुरुवात करूया पोरांनो आपल्या चॅप्टरला. गणपती बाप्पा मोरया. चलो, हेरिडिटी म्हणजे काय पोरांनो? चॅप्टर नंबर 1 जो आहे ना, हा बराच इम्पॉर्टंट आहे. याच्यात काय काय विचारलं जाऊ शकतं 2026 महाराष्ट्र बोर्ड साठी ते क्वेश्चन्स बघूया. Heredity it transfer the biological character from one generation to the another generation via genes. हेरिडिटी जी आहे ही एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होते. कोणामार्फत? जीन्स मार्फत. म्हणजे आपण कोणासारखे दिसतो? आपल्या आई वडिलांसारखे दिसतो. म्हणजे ते कॅरेक्टरिस्टिक्स आपल्यात आले असं. डेफिनेशन आहे, बऱ्याच वेळा विचारली जात नाही. चलो, सेंट्रल डोग्मा सेंट्रल डोग्मा. प्रोटीन सिंथेसिस ब्रेकडाऊन होतं कशाद्वारे? डीएनए द्वारे. थ्रू आरएनए, डीएनएच्या मदतीने कोणाकडून? आरएनए कडून. दिस कॉल्ड सेंट्रल डोग्मा. दादा हे काय समजलं नाही? आता मला सांगा, डीएनए डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आता आपल्या बॉडीमध्ये जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं काम करतो आपला डीएनए. मग डीएनए म्हणेल, अरे तुमचं रिप्रोडक्शनचं काम मीच करायचं, खायचं काम पण मीच करायचं. तो म्हणतो नाही, तो ही जबाबदारी कोणाकडे देतो? आरएनए कडे देतो. काय? प्रोटीन सिंथेसिस करायची. मग डीएनए आरएनए ला जबाबदारी देतो प्रोटीन सिंथेसिस करायची. याला म्हणायचं सेंट्रल डोग्मा. डेफिनेशन आहे. आता पेपर कसा लिहायचा आहे, प्रेझेंटेशन कसं ठेवायचे? नुसती डेफिनेशन जरी आली, खाली हा फ्लो चार्ट काढून या. डीएनए पासून आरएनए पासून प्रोटीन. पेपर चेक करणाऱ्याला, चेकरला समजू द्या की खरंच किती प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास केलेला आहे असं. चलो पुढे बच्चा. ट्रान्सक्रिप्शन, द प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस. ज्याच्यात आरएनए सिंथेसिस ब्रेकडाऊन होतो, दिस इज कॉल्ड ऍज ट्रान्सक्रिप्शन. सिंपल मध्ये तुमच्या गालावरती डिंपल. चलो पुढे. ट्रान्सलेशन, ऍज पर द मेसेज ऑन एमआरएनए वरती जो काय मेसेज आहे, अमायनो ऍसिड आर सप्लाइड बाय टीआरएनए, ट्रान्सफर आरएनए द्वारे, फॉर द पर्पज ऑफ टीआरएनए ऍज ट्रान्सफर आरएनए ऍज अँटीकोडॉन. काय असतात? अँटीकोडॉन हॅव्हिंग अ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन एमआरएनए. दिस इज कॉल्ड ऍज ट्रान्सलेशन. आता नीट लक्ष द्या मी काय सांगतोय बघा. डीएनए तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डीएनए डबल हेलिकल असतो. म्हणजे ह्या पद्धतीने, अशा पद्धतीने डीएनए असतो. मग डीएनएचा एक स्ट्रँड जर का तोडला, एक सिंगल स्ट्रँड, त्याला म्हणायचं एमआरएनए. ह्या एमआरएनए वरती काही कोडॉन्स असतात. मग हे जे कोडॉन आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी त्यांच्यावरती येतो अँटीकोडॉन, ज्याला आपण म्हणतो रायबोझोम. आता बघा, आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स तयार झालेला आहे. मग हे जे कोडॉन्स आहे हे ना समजून घ्यावं लागेल ना, भाषा समजून घ्यावा लागेल यांची, म्हणून बसतात त्यावरती अँटीकोडॉन. मग कोडॉनद्वारे अँटीकोडॉन ती भाषा समजून घेता, प्रोटीन सिंथेसिस समजून घेता, याला म्हणायचं ट्रान्सलेशन. हे काम कोण करतं? टीआरएनए. ट्रान्सलेशन आरएनए. पुढे. ट्रान्सलोकेशन. आता हे जे तीनच्या पेअर्स असतात पोरांनो कोडॉनच्या, मग कोडॉन वरतून इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाते, समजून घेतली जाते. मग आता मला सांगा, रायबोझोम तो कोडॉन आहे. हे जेवढे पण कोड्स आहेत, तीन असे कोड्स असतात, याच्यावरती एक रायबोझोम येऊन बसतो. मग तो काय म्हणतो? आओ बच्चो तुम्ही सिका आहे, हा असो. मग तो काय करणार की ती प्रोटीन इन्फॉर्मेशन घेणार. मग 3 मधून एक मॉलिक्युल एवढी एनर्जी आपल्याला भेटते. असे एक साचवत जातात. आता मला सांगा, हे जे एक प्रोटीनचे मॉलिक्युल भेटत आहे, हे एकाच ठिकाणाहून भेटणार आहे का? अजिबात नाही. सगळीकडे ट्रान्सफर झाले पाहिजे ना. असं कधी झालंय का की आपण जेवण करतो, पोटात जातं, अरे दादा माझं डोकं कधी खात नाही, काही गोष्ट हात काही खात नाही, मग या गोष्टी जातात कसं? असं पोळी जी खातो डायरेक्ट जाते का रे पोरांनो? नाही. मग ही जी सिंथेसिस, प्रत्येक प्रोटीन ट्रान्सफर करायचं काम कोण करतं? ट्रान्सलोकेशन. कुठे काम होतं ते? ट्रान्सलोकेशन. ट्रिपल कोडॉन, कोडॉनच्या तीनच्या पेअर असतात, 3 न्यूक्लियोटाइड असतात, इज कॉल्ड एज ट्रिपल कोडॉन. फक्त डेफिनेशन आहे. चला पुढे.
यानंतर म्युटेशन. म्युटेशन when a gene changes its position it cause a minor changes which is known as mutation. जीन चेंज करतं तिची पोझिशन, इट कॉज अ मायनर चेंजेस विच नोन ॲज म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय पोरांनो, की समजून घ्या आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे आता जेनेटिक चेंजेस मध्ये काही बदल झाले, जीन्स मध्ये बदल झाले तर आजार होऊ शकतो. सिकल सेल अनामिया, 9वी मध्ये माझे पोरं शिकलेले आहेत कुठले कुठले आजार होत आहेत. मग हे जे जीन्समुळे परिवर्तन झाल्यामुळे जे आजार होता त्याला म्हणतो आपण म्युटेशन. काय म्हणायचंय? म्युटेशन. इव्हॉल्युशन. मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय? ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे बदल झाले. मग आता मला सांगा, आपण लहान बाळ होतो, डायरेक्ट मोठं झालो का? काल आम्ही जन्माला आलो आणि आज डायरेक्ट 15-20 वर्षाचा घोडा झालो आपण, असं होतं का रे पोरांनो? नाही. मग तसंच आपण आहे ना पुढचे, जर तुम्ही वन शॉट रिव्हिजनचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात मी सांगितलं आपण लॅमूर पासून आलोय. मग हे जे इव्हॉल्युशन होत गेलेलं आहे ना, हे बराच काळ लागलेला आहे याच्यासाठी. द इव्हॉल्युशन हे ग्रॅज्युअली हळूवारपणे होत जातं. 3.5 बिलियन वर्ष अगोदर पहिला नॉन लिव्हिंग, पहिलं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हे किती वर्षांना अगोदर आलं होतं? 3.5 बिलियन वर्ष अगोदर. फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल जो होता हा मोस्ट पोरांनो एनर्जेटिक होता, डिफरंट कंपाऊंडने बनलेला होता. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन, जो नॅचरल सिलेक्शनचा प्रिन्सिपल आहे त्यानुसार सम मे हॅव शो गुड ग्रोथ अँड पेरिश विच कुड नॉट ऍडजस्ट विथ सराउंडिंग. काही अॅनिमल सस्टेन करू शकले जे जगतायत आज पण, आणि काही सस्टेन नाही करू शकले म्हणून ते मरून गेले. जसं की आपण बघितलं डायनोसर, पृथ्वीचं टेम्परेचर वाढलं चालल्या गेले, म्हणजे नॅचरल मध्ये ते स्वतःला अडॅप्ट नाही करू शकले असे. ह्याला म्हणायचं इव्हॉल्युशन. आता एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. कोणकोणते एव्हिडन्सेस आहे? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, पॅलेंटोनॉलॉजिकल एव्हिडन्सेस, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस, कनेक्टिंग लिंक्स, वेस्टेजियल ऑर्गन. मोस्ट 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 IMP चार्ट आहे सायन्स 2 साठी, बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. काल जर का तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले असतील त्यामध्ये तुम्हाला रिपीट होताना दिसेल. बघा सायन्स 2 मध्ये रिपीटेड क्वेश्चन येत नाही, हो फार कमी येतात रिपीटेड क्वेश्चन, बट टॉपिक तोच असतो. त्यामुळे जर का प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचा टॉपिक नीट केला की नाही 100% येणार. मग याच्यातून पण दादा कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे? वेस्टेजियल ऑर्गन, कनेक्टिंग लिंक्स, मोस्ट IMP आहे दोघी सुद्धा. पुढे कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग मोस्ट IMP. द रेशो बिटवीन कार्बन 14 अँड कार्बन 12, जो रेशो आहे कार्बन 12 आणि कार्बन 14 चा इज कंटिन्युअसली. आता मला सांगा, हा जो कार्बन 14 आहे ना हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि कार्बन 12 नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्या शरीराची पूर्ण जी बॉडी आहे, डोक्याच्या वेगेसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळीकडे कार्बन्स प्रेझेंट आहे आपल्या बॉडीमध्ये, सेलमध्ये. मग एक रेडिओ ऍक्टिव्ह आहे त्याच्यातून रेडिएशन्स बाहेर पडतात, एक नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे ज्याच्यातून रेडिएशन्स बाहेर पडत नाही. द टाइम पास, जसा जसा टाइम पास होत जातो टिल डेथ पर्यंत कोणाच्या प्लांट्स आणि अॅनिमल्सचा कॅल्क्युलेट केलं जातं, मेजर केलं जातं रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन 14 आणि कार्बन 12च्या रेशो मधून. म्हणजे कार्बन जो 14 आहे याच्यातून रेडिएशन जात असता, कार्बन 12चे तसेच असतात, या दोघांचा रेशो काढला जातो आणि त्याच्यावरून अंदाज लावला जातो. आपण बातम्या बघितल्या असतील की इसवी सन 1670 मध्ये अशाच्या पद्धतीचे अवशेष हे जमिनीत गाडताना बघितलेले आहेत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यासाठी बघायला भेटते. मग हे काय? हे स्वतः जाऊन बघतात का रे पुराण तिथं, अरे खड्डा खणला चलो बच्चा, अरे हे तर 1670 वर्षापूर्वी आलेलं आहे असं म्हणतात का ते आपल्याला? नाही. मग हे कशावरून सांगता? कार्बन डेटिंग वरून सांगता. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढे कनेक्टिंग लिंक्स, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कनेक्टिंग लिंक्स वरती एक पूर्ण आन्सर जे आहे गिव्ह रिझनचं हे सायन्स 2 च्या IMP गिव्ह रिझन्स मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जर तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला ना तर एकदा काही रिव्हिजन झाली तर नक्की बघा. सायन्स 2 चे गिव्ह रिझन्स हे त्या व्हिडिओ मधून 100% पडणार आहेत. नक्की बघायचा आहे तो व्हिडिओ. कनेक्टिंग लिंक्स, सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. काही प्लांट्स अँड ॲनिमल्स मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर दाखवतात बाय विच दे कॅन रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स. ते काही शरीराच्या बाहेरचे, मॉर्फो म्हणजे एक्सटर्नल, शरीराच्या बाहेरच्या काही सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात, पण ते जे आहेत वेगवेगळ्या ॲनिमलच्या ग्रुपमध्ये आहेत म्हणून त्यांना कनेक्टिंग लिंक्स म्हणतात. एक्झाम्पल आहे इन पेरिपॅटस कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन आर प्रेझेंट. आता हा डकबिल प्लॅटिपस आहे ना, हा अंडे पण देतो दूध पण देतो. म्हणजे काय? कोंबडी अंड देते, गाय दूध देते, दोघी वेगवेगळे, बट दोघांचे जे कॅरेक्टर ते एकातच आले तर डकबिल प्लॅटिपस मध्ये. पण
तो यांच्यापेक्षा वेगळ्या कॅरेक्टरमध्ये, असं हे झालं कनेक्टिंग लिंक. दोन वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असणाऱ्या अॅनिमल्सला जोडणारा जो कोण आहे तो असतो कनेक्टिंग लिंक्स. पुढे थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन्स, कितीतरी वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे, IMP आहे. डार्विन्सची थेअरी आहे नॅचरल सिलेक्शनची. डार्विन्सने पब्लिश केलंय बुक, कोणतं? डार्विन्सने ओरिजिन ऑफ स्पेशीज नावाचं बुक पब्लिश केलं आहे. त्या अगोदर डार्विन्स पब्लिश द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच प्रिचेस सर्वायवल ऑफ फिटेस्ट मॅन. डार्विन्स म्हणतो जगात तो राहू शकतो जो सगळ्यात जास्त फिट आहे. फिट बनेगा तो हिट बनेगा इंडिया बच्चा. डार्विन्स हॅज पब्लिश, डार्विन्सने पब्लिश केले. काय पब्लिश केले? ओरिजिन ऑफ स्पेशीज नावाचं पुस्तक पब्लिश केले डार्विन्सने. पुढे ऑब्जेक्शन्स टू द डार्विन्स थेअरी, डार्विन्सचे काही ऑब्जेक्शन्स आहेत. मग डार्विन्सचे ऑब्जेक्शन्स कोणकोणते आहेत? बघा, पहिला, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. म्हणजे फक्त नेचरमध्ये जो काही अडॅप्ट करू शकतो सिच्युएशन, नेचर ज्याला सिलेक्ट करेल तोच फॅक्टर रिस्पॉन्सिबल नाहीये इव्हॉल्युशनसाठी. पहिला पॉईंट. दुसरा, डार्विन डिड नॉट मेन्शन, डार्विनने मेन्शन नाही केले एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजलेस मॉडिफिकेशन. जे काही युजलेस मॉडिफिकेशन आहे, जे काही कारण नसताना पण मॉडिफिकेशन होत आहे, त्याच्याबद्दल काही एक्सप्लेन केलं नाही डार्विन्सने. थर्ड, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंज. त्याने याच्याबद्दल काहीच माहिती दिली नाहीये की एवढे चेंजेस स्लो का होत आहे. हे काय डार्विन्सचे ऑब्जेक्शन्स. पुढे लॅमार्किझम. लॅमार्किझमने पण आपली इव्हॉल्युशनची थेअरी सांगितली. लॅमार्किझम काय म्हणतो? लॅमार्किझम लॅमार्किझमने प्रपोज केलेलं आहे पोरांनो. प्रपोज करायची वेळ असो, वेगळ्या विषयभर कटतोय. लॅमार्किझम प्रपोज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. म्हणजे हा जो लॅमार्किझम आहे हा काय म्हणतोय? फक्त बाहेरच्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या इम्पॉर्टंट आहे इव्हॉल्युशन होण्यासाठी. तुम्ही जर का लॅमार्किझमने काय सांगितलं ऐकलं, डोक्याला हात लावणार तुम्ही, अरे दादा काय विषय. ही कॉल्ड द कन्सेप्ट, कोणती कन्सेप्ट सांगितली? प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. एखाद्या ऑर्गनचा यूज आणि डिसयूजची प्रिन्सिपल त्याने सांगितलंय. बघा काय म्हणतो हा. जिराफ आहे, एवढं वाचायची गरज नाही, सिंपल एक्झाम्पल देतो. तो काय म्हणतो? पहिले जिराफ आहे, हे पहिले गवत खायचे, जमिनीवरचं गवत खायचे म्हणे. म्हणून तर त्यांना अचानक वाटलं की अरे नाही, आपण झाडांवर खाऊया पाला. मग झाडांवरचा पाला खायला लागले. मग त्यांना वाटलं रे नाही, आता आपण अजून थोडा उंचावरचा पाला खाऊया. मग त्यांनी काय केलं? मानेचा वापर वाढला. मग हळूहळू त्यांची जनरेशन जशी वाढत गेली, जेवढा जास्त मानेचा वापर केला म्हणून त्यांची मान काय झाली? एकदम मोठी. म्हणून बाकीच्या प्राण्यांपेक्षा ते काय झाले? त्यांची मान खूप मोठी आहे. ही काही वेगळी त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये, त्यांनी त्या ऑर्गनचा जास्त वापर केला. म्हणजे एखाद्या अवयवाचा वापर जर जास्त केला तर तो मोठा होतो कालांतराने. असं कोण म्हणतंय? आपला डार्विन्स, आपला लॅमार्क बाबा म्हणतोय. लॅमार्किझम. पुढे स्पेसिएशन, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज. न्यू स्पेशीज फॉर्म होता प्लांट्स आणि अॅनिमल्सच्या, ज्या इफेक्ट करता इव्हॉल्युशन वरती. आता जॉग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड टू द स्पेसिएशन. आता मला सांगा की जर का आपला इंडियन कपल आहे आणि हे जर का गेले, समजून घ्या ज्यावेळेस त्यांना बेबी होणार आहे, हे गेलेत अमेरिकेतला किंवा आउट ऑफ इंडिया, जिथे थंड छान असा प्रदेश आहे, इंग्लंडला गेलेत समजून घ्या ते. आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर जर का त्यांनी तिथे एक मीटिंग केली, छान कार्यक्रम केला, बघण्याचा पोह्यांचा कार्यक्रम केला, आणि त्यातच त्यांना कळालं 9 महिन्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन्स, पेढे किंवा जिलेबी येणार. मग अशा सिच्युएशन मध्ये त्यांचं जे बाळ आहे ना पोरांनो, हे थोडंफार असं तिकडचा नॉर्मल गोरं जास्त होईल ऍज कम्पेअर टू इंडियन नाही दिसणार. ते का? तिकडचा काही विषय झालाय का तिथे? तर नाही. दोघी व्यक्ती तर आपल्या इंडियाचे, पण ऍटमॉस्फेरिक कंडिशन बदलली. मग दादा जर का तिकडचे लोक इकडे आले तर होऊ शकतं, बदल घडू शकतो. ऍटमॉस्फेरिक कंडिशनवर डिपेंड आहे, म्हणजे स्पेसिएशन. पुढे ह्युमन इव्हॉल्युशन. ह्युमन इव्हॉल्युशन वरती मागच्या वर्षी विचारलेलं आहे. याच्यातले जेवढे पण से मॅन्स आहे, क्रो मॅग्नॉन वगैरे, हे नीट लक्षात ठेवायचे. बघा काय, ह्युमन्स आर सेट टू इव्हॉल्व फ्रॉम द एनिशियंट अॅनिमल लाईक लॅमूर. आपण कोणापासून आलोय? लॅमूर. झाडावर बसलाय बघा तो लॅमूर, त्याच्यापासून आपण आलेलोय. तुम्ही विचार तरी केला असता का आपण याच्यापासून आलोय? लॅमूर बाबा की जय. आता दिस हॅज बीन कन्सिस्टंट इव्हॉल्युशन इन मॅन सिन्स देन. हे काय? मॅन पासून जेव्हा आपलं जे इव्हॉल्युशन हळूहळू कन्सिस्टंटली होत गेलं, याच्यामध्ये हे जे चेंजेस आहे हे ग्रॅज्युअली होत गेले. म्हणजे सगळ्यात पहिले याला समजलं की जो लॅमूर आहे, की अरे ह्याचं माकडात जसं जसं रूपांतर होत होतं की आपण एकाच हाताचा वापर करू शकतो. हे जे 2 पाय ना आपले, हे चालण्यासाठी, आणि अजून एक हात आहे ना तो पण चालण्यासाठी वापर करू. एक हात फळं वगैरे तोडण्यासाठी, खाण्यासाठी वापर करू. नंतर त्याला समजत गेलं की अरे नाही, आपण तर 2 पायांवर पण चालू शकतो. मग जे दोघी हात आहे त्याचा छान पद्धतीने वापर करत गेला, इव्हॉल्युशन होत गेलं असं. पुढे द जर्नी
टू होमोसेपियन. इम्पॉर्टंट, फिल इन द ब्लँक साठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. द फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल कोण आहे? रॅमापिथिकस. रॅमापिथिकस, रामापिथिकस. हा कुठं होता? हा ईस्ट आफ्रिकेमध्ये भेटला होता आपले पहिले पूर्वज. डेव्हलपमेंट ऑफ ॲपे कंटिन्यू विथ डेव्हलपमेंट ऑफ देअर ब्रेन अँड डिस्कव्हरी ऑफ फायर. जशी जशी त्यांची डेव्हलपमेंट होत होती तर नुसती फक्त त्यांची स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट नव्हती होत, ब्रेनची सुद्धा डेव्हलपमेंट होत होती. दिस डेव्हलप ॲपे वेअर कॉल्ड हॅज होमोसॅपियन. यांना आपण काय म्हणतो? होमोसॅपियन. नेंडरथल मॅन, जो नेंडरथल मॅन आहे हा फर्स्ट होमोसॅपियन होता. पुढे सिन्स द इव्हॉल्युशन हॅज बीन फास्टर, हळूहळू इव्हॉल्युशन फास्टर होत गेलं. पुढे जेवढे पण वेस्टिजियल ऑर्गन आहे इम्पॉर्टंट, अपेंडिक्स तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कोकॅक्स, टेलबोन. पुढे विस्डम टीथ, अक्कलदार. 1 मार्क्स साठी का 2 मार्क्स साठी विचारलं? याच्या अगोदर डायग्राम दिली आहे, फक्त नाव विचारलं होतं. किती सिंपल होता हा प्रश्न. पुढे चॅप्टर नंबर 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. चलो थोडं आपण आता पाणी घेऊयात पोरांनो. पाण्याचा ब्रेक इम्पॉर्टंट आहे, पाणी पिणं इम्पॉर्टंट आहे. आय होप सो की ज्यावेळेस मी शिकवतोय त्यावेळेस तुमच्याकडे सुद्धा नोटबुक असायला हवी. एखादी गोष्ट जर का तुम्हाला वाटते की लगेच समजलीत ना, व्हिडिओ पॉज करा, न बघता लिहून ट्राय करा. एखादी गोष्ट वाटते की टाइम लागणार आहे, आपण या अगोदर कधी वाचलीच नाहीये, मेन टॉपिक मध्ये लिहून ठेवा नंतर त्याचा अभ्यास करण्यासाठी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन इन ह्युमन बॉडी. वेगवेगळे फंक्शन होत असतात ह्युमन बॉडीमध्ये. कोणकोणते? डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी, कॉन्व्हेंटरी, कंट्रोल सिस्टीम. ह्या वेगवेगळ्या सिस्टीम परफॉर्म करतो. मग जेवढ्या गोष्टी आपण परफॉर्म करतो त्याच्यासाठी काय पाहिजे? एनर्जी. मग एनर्जी तयार कशी होते ती या चॅप्टर मध्ये बघायची. कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट पासून आपल्याला काय भेटतं? कार्बोहायड्रेट कशापासून भेटतं? मिल्क, फ्रूट, जॅगरी, व्हेजिटेबल, पोटॅटो, स्वीट पोटॅटो यापासून. वी गेट 4 किलो कॅलरीज. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट मधून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी भेटते. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. सेल्युलर रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन. मी आपल्या IMP 1 शॉर्ट रिव्हिजन मध्ये एक्सप्लेन केली होती. आय डोंट थिंक सो की याच्यामध्ये तुम्हाला काय एक्सप्लेन करायला लागेल. फिल इन आपल्या डिफरन्स बिटवीन आहे, इझी आहे. चलो ग्लायकोलायसिस. इम्पॉर्टंट 3 गोष्टी आहे, लक्षात ठेवा ह्या चॅप्टर मधल्या इम्पॉर्टंट. द प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर इन सायटोप्लाझम. ग्लायकोलायसिस कुठे होतं? सायटोप्लाझम मध्ये होतं. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, जे ग्लुकोजचे मॉलिक्यूल आहे हे ऑक्सिडाइज ब्रेकडाऊन होतं स्टेप बाय स्टेप. 2 मॉलिक्यूल ऑफ इच. याच्यातून आपल्याला काय भेटतं? पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 आणि वॉटर भेटतं. मग हे जे पायरुविक ऍसिड आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम A मध्ये होतं. चार्ट आहे पुस्तकात. जर का 3 मार्क्स साठी प्रश्न आला, मोठा प्रश्न आला, तर हा चार्ट सुद्धा काढून या. चार्ट, फ्लो चार्ट, डायग्राम. इव्हन पुस्तकात प्रेझेंट नसेल, गाईड मध्ये प्रेझेंट नसेल, स्वतःच्या मनाने बनवा. स्वतःच्या मनाने. हो, जे उत्तर लिहिलंय ना त्याच्यावरूनच डायग्राम बनवू शकते. सिंपल आहे. चलो पुढे. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, क्रेब्स सायकल. बोथ मॉलिक्यूल ऑफ ऍसिडाइल कोएन्झाइम ए एंटर माइटोकॉन्ड्रिया. आता ऍसिडाइल कोएन्झाइमचे मॉलिक्यूल हे कुठे एंटर करतात? माइटोकॉन्ड्रियामध्ये. आता एंट्री मारलेली आहे. अ सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन. ही कशी आहे? सायक्लिक चेन रिएक्शन आहे, कंटिन्यू प्रोसेस आहे. ही सायक्लिक चेन रिएक्शनलाच म्हणता ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. द ऍसिटाइल पार्ट ऑफ ऍसिटाइल कोएन्झाइम ए, ऍसिटाइल कोएन्झाइम ए मधला जो पार्ट आहे ऍसिटाइलचा हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. कुठल्या प्रोसेसमध्ये? सायक्लिक प्रोसेसमध्ये. आणि यापासून CO2, H2O, NADH2, FADH2 आपल्याला भेटतो. एरोबिक रेस्पिरेशन, ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. अ मॉलिक्यूल ऑफ NADH2 and FADH2 पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. सिंपल. आता हे लक्षात ठेवा की आपल्याला NADH2 मधून 3 मॉलिक्यूल भेटतात ATPचे आणि FADH2 मधून 2 मॉलिक्यूल भेटतात ATPचे. 2 चार्ट पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मोस्ट IMP इम्पॉर्टंट चार्ट्स आहेत. NADH2 चा फुल फॉर्म निकोटोनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. लक्षात ठेवा. पुढे फर्मेंटेशन. फर्मेंटेशन काय? पायरुविक ऍसिड प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलायसिस इज कन्वर्टेड इनटू ऑर्गॅनिक ऍसिड और अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सब एन्झाइम. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज फर्मेंटेशन. डेफिनेशन आहे सिंपल मध्ये गालावरती डिंपल. व्हाय डू वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज? एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला थकवा का येतो?
इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती IMP गिव्ह रिझन एक्सप्लेन केला आहे सायन्स 2 च्या IMP गिव्ह रिझनच्या सेशन मध्ये, जो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. नक्की बघा गिव्ह रिझन्स कोणकोणते IMP. अवर मसल सेल, आपले मसल सेल परफॉर्म करतात, काय परफॉर्म करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन. केव्हा? व्हाईल परफॉर्मिंग एक्सरसाइज, जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो. ड्यू टू दिस, यामुळे लेस अमाउंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते आपल्या बॉडीमधून. लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेट होतं, ड्यू टू विच वी फील टायर्ड, म्हणून आपण थकतो. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट, मोस्ट IMP, मोस्ट IMP. हा चार्ट 100% सांगतोय, पेपरमध्ये विचारतील. डायरेक्ट चार्ट विचारतील का दादा? ते नाही सांगू शकत. कोरिलेशन, फिल इन द ब्लँक्स, कुठे ना कुठे पेपरमध्ये हे तुम्हाला दिसणार आहे. सगळे नीट करायचे. काय नीट करायचे दादा आपल्याला? स्किन मध्ये कुठले प्रोटीन्स आहे? मेलॅनिन, केराटिन. बोन्स मध्ये ओशन, सेल मध्ये, पॅनक्रियाज मध्ये, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. इम्पॉर्टंट आहे. क्विक नोट्स. विटॅमिनचा जो आपला व्हिडिओ आहे हा बराच गाजला होता, आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंस्टाग्रामच्या रील्स मधून आपल्या चॅनल बद्दल बऱ्याच लोकांना कळालं होतं. अशा मजेदार पद्धतीने पुन्हा एकदा बघूया. राईट मेन टाइप्स ऑफ विटॅमिन्स. विटॅमिनचे कोणकोणते मेन टाइप्स आहेत? 2. फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल. नेम वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कोणकोणते? विटॅमिन B and C आर वॉटर सोल्युबल. नेम फॅट सोल्युबल. विटॅमिन A, D, E and K आर फॅट सोल्युबल. दादा लक्षात कसं ठेवायचं? विटॅमिनचे 2 टाइप्स. एडेक BC. BC बॉम्बेवाली चाय. बॉम्बेवाली चाय वॉटर सोल्युबल आहे, एडेक फॅट सोल्युबल आहे. चलो, सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट प्रोसेस काय आहे यावर सुद्धा गिव्ह रिझन्स एक्सप्लेन केलेला आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणकोणते आहे? अ न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म इज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रो अप अँड इनिशिएटेड. जे आपल्या बॉडीचा पार्ट हळूहळू जसं आपण म्हातारे होणारे इनिशिएटेड खराब होत जातो, तो रिस्टोर करायला मदत करतं. रिक्वायर, कशासाठी रिक्वायर आहे? वाउंड हिलिंगसाठी. आपल्याला एखादी गोष्ट लागली, डायरेक्ट ऑपरेशन आणि पचकन असं आपण ऑपरेशन करतो का? नाही. वाउंड हिलिंग ऑटोमॅटिक बरं होऊन जातं. द रिक्वायर फॉर द फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. ब्लड सेलचं फॉर्मेशन होण्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मिटोसिस, मिओसिस. डिफरन्स बिटवीन मोस्ट IMP पोरांनो 100% मोस्ट IMP आहे. त्यामुळे डिफरन्स बिटवीन चांगला करून जायचं आहे. मला वाटत नाही यात काही येईल. चॅप्टर नंबर 3, लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. हा चॅप्टर तुम्हाला एकदा का असेना पण आपल्या सायन्सवाला दादाच्या युट्यूब चॅनलवरती हा चॅप्टर नक्की बघा. खूप मजेदार पद्धतीने आणि तुमच्या डोक्यात बसेल एवढ्या पद्धतीने शिकवलेलं आहे. त्यामुळे मी आता फास्ट जातो. यामध्ये तुम्हाला रिप्रोडक्शन म्हणजे काय, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन यांचं डिफरन्स बिटवीन खूप चांगलं करायचं आहे. मला वाटत नाही यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल. हो, असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सगळे पार्ट नाही करायचे, पण एक्झाम्पल लक्षात आलं पाहिजे. बायनरी फिजन मध्ये काय काय आहे? सिंपल बायनरी फिजन म्हणजे 1 त्याच्यापासून 2. ट्रान्सवर्स म्हणजे काय रे पोरांनो? आडव्या पद्धतीने कापले. लॉन्जिट्युडनल उभ्या पद्धतीने कापणे असं फिजन. फिजन म्हणजे ब्रेकडाऊन. मल्टिपल फिजन ऑकर इन अमिबा. कोणामध्ये होतं हे? अमिबामध्ये होतं. याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस म्हणजे आजूबाजूला कव्हरिंग, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते सिस्टची. मग एका ठराविक पॉईंट नंतर सिस्ट ब्रेकडाऊन होतो आणि त्याच्या बाहेर जेवढे पण न्यूक्लियस आहे बाहेर पडतात. मग हे सिस्ट म्हणजे काय? अंड आहे. आता अंड याच्यामध्ये कोंबडी तयार होत असते. ठराविक पॉईंट नंतर जी कव्हरिंग आहे ती फुटते, बाहेर कोंबडी. तसा पद्धती. बडिंग काय? एक पॅरेंट सेल असतो, त्याच्यावर एक टॉपचा बर्ड आहे. मग पॅरेंट सेल बर्डला प्रोटीन देता, मग बर्ड ग्रो होतो. मग बर्ड पण कोणाचा तरी पॅरेंट होतो, मग त्याच्या पुढे अजून एक बर्ड येतो. प्रोसेस कॅरी फॉरवर्ड असं. चलो, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. फ्रॅगमेंटेशन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. फ्रॅगमेंटेशन 2 डिफरंट पार्ट. आता रिजनरेशन, प्लॅनेरिया. फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये होतं ते लक्षात ठेवायचे? स्पायरोगायरा. रिजनरेशन प्लॅनेरियामध्ये होतं. बडिंग कोणामध्ये होतं? हायड्रामध्ये होतं. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन कोणामध्ये होतं? पोटॅटो, स्टीम आणि लिव्स. स्पोर फॉर्मेशन म्युकरमध्ये होतं. फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. फ्लॉवरचं स्ट्रक्चर. फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची.
काय लक्षात ठेवायचं तुम्हाला याच्यामध्ये, हे जे काही फ्लॉवर आहे पोरांनो, यामध्ये स्टिग्मा कोणकोणते पार्ट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. जसं की फ्लॉवरचे दोन वर्ल, ऍक्सेसरी वर्ल, नेसेसरी वर्ल. ऍक्सेसरी म्हणजे गरजेचे, ऍक्सेसरी म्हणजे जे दिसण्यासाठी चांगले, नेसेसरी जे गरजेचे फ्लॉवरला लागणारे. आता कोरोला कॅलेक्स हे काय आहे, ऍक्सेसरी, फ्लॉवरचं ब्युटिफुलनेस दिसण्यासाठी. हे जे एक फ्लॉवर आहे तुम्ही देतात, पण हे वेगळे, हे जास्वंदाचं फ्लॉवर आहे ते वेगळे, गुलाब वेगळे. अँड्रोशियम, अँथर फिलामेंट, त्याच्यानंतर स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. आता फ्लॉवर जे बायसेक्शुअल आहे, अँड्रोशियम गायनोशियम प्रेझेंट असतात. म्हणजे आता जो अँड्रोशियम आहे हा तुमचा मेल आहे, गायनोशियम फिमेल आहे. मग अँड्रोशियम मध्ये कोण आहे, अँथर फिलामेंट. गायनोशियम मध्ये कोण आहे, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. युनिसेक्शुअल, आता याच्यामध्ये दोन टाइप्स आहे, बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल. बाय म्हणजे त्याच्यामध्ये दोघी एकाच पार्ट, एकच जो फ्लॉवर आहे त्याच्यावरती मेलचा पण पार्ट असेल, फिमेलचा पण असेल. आणि दुसरा युनिसेक्शुअल, एक मेलचाच असेल, दुसऱ्या ठिकाणी फिमेलचा असेल. हे असं फुलाची कन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट आहे 3 मार्क्स साठी. म्हणजे फुलावरून कि वो मेरे ख्वाबों का दरवाजा कुछ इस तरीके से तोड़ देती है, तोड़ देती है, तोड़ देती है. मैं मैसेज करता हूं उसे इंस्टा पे, अब वो बस सीन कर कर छोड़ देती है, छोड़ देती है, छोड़ देती है. चलो थोडीफार अशी मजा इम्पॉर्टंट आहे पोरांनो, जास्त सिरियस राहणं पण. पॉलिनेशन कन्सेप्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता बघा, जो काही इन्सेक्ट असतात ना, कशाद्वारे होतं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथर म्हणजे जशी आपण बघितलं अँथर, बघा मागच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल अँथर. आता हा जो अँथर आहे की नाही पोरांनो, याच्यावरती इन्सेक्ट जे असतात, इन्सेक्ट बसतात, पोलन ग्रेन घेतात आणि पोलन ट्यूब वर टाकतात. मग याच्यामुळे जर का एक पोलन ग्रेन गेला तर सिंगल फर्टिलायझेशन, 2 गेले तर डबल फर्टिलायझेशन. पूर्ण एक्सप्लेन डिटेल मध्ये हवं असेल तर 1 शॉट रिव्हिजन करायची तुम्हाला, जे आपल्या सायन्स वाला दादाच्या चॅनलवरती अवेलेबल असेल. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इम्पॉर्टंट आहे, याच्यामधले डायग्राम्सची नावं लक्षात ठेवा, बाकीच्या फार गोष्टी याच्यात येणार नाहीत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इम्पॉर्टंट आहे, यामध्ये तुम्हाला काय काय विचारतील की एक सेल कुठे वाट बघता, ओव्हिडक्ट मध्ये वाट बघता, वजायना, युटेरस. इन डिटेल व्हिडिओ तिकडे आहे, तिकडेच तुम्हाला बघायला लागणार आहे. कारण आता हे सगळ्या गोष्टी कन्सेप्ट सहित सांगणं ते पण थोड्या वेळामध्ये पॉसिबल नाही. कारण मला माहितीये मी कितीही एक्सप्लेन केलं, जोपर्यंत तुम्ही सेल्फ स्टडी करणार नाही तोपर्यंत चांगला पेपर जाणार नाही. सायन्स तुला खूप जास्त थिअरी आहे पोरांनो, त्यामुळे स्वतःचा अभ्यास आपल्याला स्वतःला करावाच लागेल. गॅमेट फॉर्मेशन, सेक्स डिटर्मिनेशन, 3 मार्क्स साठीचा हा प्रश्न आहे. स्पर्म, आता गॅमेट फॉर्मेशन कोणामध्ये होतं, मिओसिस द्वारे. 2 टाइपचे सेल आहे, मिटोसिस, मिओसिस. गॅमेट फॉर्मेशन मिओसिस द्वारे होतं. स्पर्म प्रोड्यूस इन टेस्टिस फ्रॉम प्युबरिटी टू डेल्थ. म्हणजे स्पर्म जे माणसामध्ये, ऑब्व्हियसली स्पर्म कोणामध्ये असतात, गणेश, स्पर्म कोणामध्ये, माणसामध्ये. मग आता ही जे माणसं आहे त्यांच्या प्युबरिटी पासून, जी ज्यावेळेस प्युबरिटी हिट होते, साधारण वय 12 ते 14, 15, 16 पर्यंत, त्यावेळेस पासून ते मरणोत्तर, जोपर्यंत तुम्ही जात नाही, कोळशाची खाण आहे, डायरेक्ट सुरूच आहे असा समुद्र येतो. उसाइड्स फिमेल मध्ये बर्थ, त्यांच्या जन्मापासून 2 to 4 मिलियन इमॅच्युअर उसाइड्स असतात. म्हणजे त्यांच्या जन्मापासून ज्यावेळेस ते प्युबरिटी हिट होत नाही तोपर्यंत 2 ते 4 मिलियन या इमॅच्युअर उसाइड्स असतात. नंतर मॅच्युरेशन फ्रॉम प्युबरिटी टू मेनपॉज. आता मेनपॉज म्हणजे काय, वयाच्या 45 ते 50 वर्षांपर्यंत फिमेलला मेन्स्ट्रुअल सायकल येत असते, म्हणजे त्याच्यानंतर ती बंद होते, याला म्हणायचं मेनपॉज. आता बॉय आणि गर्ल, मुलगा कधी होतो, मुलगी कधी होतो, मुलगा कधी होतो, मुलगी डायरेक्ट समजतंय तुम्हाला. अच्छा चलो, मॅन आणि वुमेन. आता मेल मध्ये कुठल्या कॅरेक्टर्स आहे, XY, फिमेल मध्ये XX. मग जर का मेल मधून X आला, फिमेल मधून पण X आला तर मुलगी होणार. मेल मधून Y आला, फिमेल मधून X आला, XY, मुलगा होणार. तुम्हाला हे पण विचारता की द स्पर्म डिटरमाइन द सेक्स ऑफ चाइल्ड. स्पर्म का डिटरमाइन करता, माणसावर ऍक्च्युअली डिपेंड असतं की मुलगा होईल का मुलगी होईल. ऍक्च्युअली कोणावरच नसतं, पण कॅरेक्टर कोणामध्ये असतात, ते माणसामध्ये. असं. चलो, फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट, मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल वरती डायग्राम बेस्ड क्वेश्चन लक्षात ठेवावे लागतील. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये कुठले कुठले हार्मोन्स आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनेझिंग हार्मोन, हे लक्षात ठेवावं लागेल. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन.
त्यानंतर तुम्हाला हे पण विचारतील किती दिवसाची मेन्स्ट्रुअल सायकल असते, 7 to 4 days एवढा त्याचा सायकल असतो स्पॅन. ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. 28व्या दिवशी पहिलं ब्रेकडाऊन होतं. खूप छान पद्धतीने मेन्स्ट्रुअल सायकल काय पूर्ण चॅप्टर एक्सप्लेन केलाय. वन शॉट रिव्हिजन बघा. पहिले 6 चॅप्टर जर तुम्ही तिथून केले डायरेक्ट इकडे आले तरी समज चालते. मेन पॉज सांगितले तुम्हाला, एज अँड जेनेटिक हेल्थ, उसाईड हे ओल्ड होत जातात 40 ते 50 वर्षानंतर. मिओटिक डिव्हिजनची जी ॲबिलिटी, मिओटिक म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये कुठली पण एखादी गोष्ट तयार होते, डायरेक्ट होते का, नाही, सेलचं डिव्हिजन होतं. मग मिओटिक डिव्हिजन जे रिस्पॉन्सिबल आहे आपल्या जेनेटिक मटेरियलसाठी, मिओसिस सेल, याची ॲबिलिटी कमी होत जाते, म्हणून नंतर फर्टिलायझेशन होत नाही. चलो, मॉडर्न रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. आता जर का काही कपलला मुलगा किंवा मुलगी म्हणजे बाळ होत नसेल तर काही टेक्निक्स असतात. IVF, सरोगेसी, स्पर्म बँक. इम्पॉर्टंट आहे. 2-2 पॉईंट, 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, त्यामुळे खूप काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे याचा. टाइप्स ऑफ ट्विन्स, मोनोझायगोटिक, डायझायगोटिक, इम्पॉर्टंट आहे. चॅप्टर नंबर जो 4 आहे ना पोरांनो, तो तुम्हाला सायन्स मला दादाच्या युट्यूब चॅनलवरून करावा लागेल. का बघा, 5 मार्काचा जो क्वेश्चन आहे ना हा EVS मधून येतो. मग EVS मधून सुद्धा कोणकोणते चॅप्टर आहे EVS चे, एक तुमचा 4th आहे, दुसरा 5th आहे, 9th आणि 10th आहे. मग बाकीचे तर मी इथे एक्सप्लेन करू शकतो. 4thचं खूप जास्त लॉंग व्हिडिओ येतो आणि तुम्हाला आहे ना पोरांनो तिथे सुद्धा मी शॉर्ट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय. पण तुम्हाला याच्यासाठी खूप काळजीपूर्वक तो व्हिडिओ जर नीट बघितला ना सगळे डाऊट क्लिअर होतील, त्यामुळे अजिबात टेन्शन नका. चॅप्टर नंबर 5. आता 5 जो चॅप्टर आहे ना पोरांनो, ह्या चॅप्टर मधले फ्लोचार्ट मोस्ट IMP. पूर्ण थेरी करायला जाऊ नका, कारण खूप थेरी आहे. मी तुम्हाला सांगतो चॅप्टर नंबर 5 इतका इझी ना, हार्डली अर्धा ते पाऊण तास एवढं काम यायचं, पण खूप जास्त वेटेज घेऊन येणारा, डायग्राम बेस्ड क्वेश्चन, सगळं ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. व्हेन दादा इज हिअर, व्हाय टू फिअर. चलो बच्चा, पुढे फ्लोचार्ट. फ्लोचार्ट काय, प्रॉपर एनर्जी सोर्स लागतो टर्बाईनला रन होण्यासाठी. मग टर्बाईन रोटेट होतो, टर्बाईन रोटेट झालं की जनरेटर चालू होतं, जनरेटर चालू झालं की इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. आता मी फास्ट सांगतोय त्यामुळे प्लीज मला असं वाटतंय की तुम्ही थोडाफार तरी अभ्यास केला असावा. चलो, पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी नॅचरल गॅस. कोणकोणते पॉवर प्लांट आहे, थर्मल पॉवर प्लांट, वाईन एनर्जीचा पॉवर प्लांट, सोलार थर्मल पॉवर प्लांट, हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी आणि नॅचरल गॅसवरती डिपेंड असणारा पॉवर प्लांट. पुढे थर्मल पॉवर प्लांट. थेरी तुम्हाला दिलेली आहे ती याच्यातून वाचून जा. आता मी जसं लिहिलंय तुम्हाला एक्झॅक्टली असं म्हणजे एक पूर्ण पॅराग्राफ सारखं लिहायचंय का पेपरला, अजिबात नाही. प्रत्येक उत्तर पॉइंट वाईज लिहा. जेवढ्या मार्काचा क्वेश्चन आहे त्याच्या डबल पॉइंट्स आले पाहिजे. फ्लोचार्ट काढून या, डायग्राम काढून या. पुस्तकात असेल नसेल माहित नाही, बट स्टील तुम्हाला स्वतःच्या मनाने तयार करून यायची तिथे. चलो, डायग्राम आहे, डायग्राम वरून नीट सांगतो पोरांनो. बघा, एक बॉयलर आहे, बॉयलरच्या इथे ना पोरांनो कोळसा हे फ्यूल वापरलं जातं. मग होतं काय, हा जो कोळसा आहे ना ह्या कोळसाला हीट केलं जातं, म्हणजे काय, आग लावली जाते. मग याच्याद्वारे काय होतं, बॉयलरमध्ये असणारं जे पाणी आहे हे तापतं. मग पाणी जर का गरम झालं तर गरम पाण्याची वाफ तयार होते. मग ही जी गरम पाण्याची वाफ आहे ना पोरांनो ती कशावर पडणार, टर्बाईनवर पडणार. मग गरम पाण्याच्या वाफमध्ये जेवढी एनर्जी आहे ही टर्बाईनवर पडते, टर्बाईन रोटेट होतं. टर्बाईन रोटेट झालं की जी गरम वाफ आहे ही कुठे जाते, कंडेन्सर मध्ये. आणि एकदा का टर्बाईन रोटेट झालं की जनरेटर चालू, जनरेटर चालू झाला की काय होणार, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. मग हे जे कंडेन्सर मध्ये जाणारी गरम वाफ आहे तिला थंड केलं जातं. मग ही थंड वाफ कुठे जाणार पोरांनो, परत एकदा बॉयलर मध्ये. मग ती परत एकदा जी थंड वाफेचं रूपांतर पाण्यात केलं जातं आणि पाणी जे आहे हे परत एकदा गरम करून बॉयलरवरती म्हणजे टर्बाईन वरती टाकलं जातं. ही गोष्ट, ही प्रोसेस वारंवार चालू असते आणि म्हणूनच थर्मल पॉवर प्लांट मोस्ट IMP. यानंतर याचा फ्लोचार्ट, पेपरला जाताना फ्लोचार्ट काढून या. का फ्लोचार्ट काढून यायचे, कारण की जो एक्झामिनर आहे, जो तुमचा पेपर चेक करणार आहे, प्रत्येक एक एक पॉइंट वाचणार आहे का, नाही. फ्लोचार्ट काढून आला ना तो फक्त फ्लोचार्टवर लक्ष देतो की अरे वा फ्लोचार्ट आहे, फ्लोचार्टचे डब्बे वाचतात. अच्छा अच्छा, ही प्रोसेस आहे. म्हणजे पहिले फ्यूल कोणतं आहे, कोल आहे. बॉयलरमध्ये वॉटरचं स्टीम झालं, स्टीम टर्बाईन यूज केलं आहे. याचं कन्व्हर्जन परत त्याची वाफ आहे तिचं पाण्यात रूपांतर करता, टर्बाईन रोटेट झालं की जनरेटर वर्क झालं की इलेक्ट्रिकल एनर्जी. बस, मग ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ही प्रोड्यूस होते. सिंपल पोरांनो. पुढे या, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन थर्मल पॉवर प्लांट. जेवढा पण फ्लोचार्ट आहे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. हा,
एअर पोल्युशन, याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स आहे, कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहे, जसं की एअर पोल्युशन होतं, बर्निंग होतो कोलचा, अलॉंग विथ इमिशन, जे इमिशन गॅसेस मधून सूट पार्टिकल, हजार्डस पार्टिकल बाहेर पडतात. द रिझर्व्ह फ्युल यूज इन दिस मेथड दॅट इज कोल आर लिमिटेड. रिझर्व्ह रिसोर्सेस यूज करतोय. मला सांगा कोळसा असा आहे का? हा, आमच्या आजोबांचा कोळसाचा कारखाना होता, खाण होती त्यांची, अशी गोष्ट आहे का? नाही. कोळसा हळूहळू कमी होत चाललेला आहे, लिमिटेड रिसोर्स आहे. मग हा पण एक काय प्रॉब्लेम आहे. डू यू नो मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये 3340 डिग्री सेल्सिअस एवढी कॅपॅसिटी. ह्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी, मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यावरती ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे पोरांनो. न्यूक्लिअर एनर्जी कशी तयार होते बघा. इन दिस पॉवर प्लांट न्यूक्लिअर एनर्जी असो स्टीम टर्बाईन. कुठला टर्बाईन यूज करते? स्टीम टर्बाईन. रोटेट अ टर्बाईन, टर्बाईनला रोटेट करण्यासाठी. हाऊएव्हर एनर्जी रिलीज होते कशामार्फत पोरांनो? ऍटम लाईक युरेनियम आणि प्लुटोनियम. युरेनियम आणि प्लुटोनियम इज यूज, हे यूज केले जाते जनरेट द स्टीम, स्टीमला जनरेट करण्यासाठी. युरेनियम प्लुटोनियम फाईट करता एकमेकांशी. मग या फाईट केल्यानंतर दोन गोष्टी एकमेकांमध्ये भिडतात, तेव्हा हीट प्रोड्यूस होते. मग ही जी हीट आहे हीच कोण कामात येणार आहे आपल्याला? टर्बाईन वरती फिरवण्यासाठी. द एनर्जी इन स्टीम रोटेट द टर्बाईन विच ड्राईव्ह द जनरेटर प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. फ्लो चार्ट मोस्ट 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 इम्पॉर्टंट. चलो पुढे. न्यूक्लिअर एनर्जीचा पूर्ण फ्लो चार्ट आहे, इम्पॉर्टंट आहे, चांगला करून जायचा आहे. आता ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. आयडेंटिफाय द रिएक्शन शोन इन फिगर. ह्या फिगर मध्ये कुठली रिएक्शन होते? द प्रोसेस शोन इन न्यूक्लिअर फिजन इज अ चेन रिएक्शन. न्यूक्लिअर फिजन चेन रिएक्शन होते. वेअर इज दिस रिएक्शन यूज? कुठे यूज होते? न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये यूज होते. विच ऍटम इज यूज इन दिस रिएक्शन? युरेनियम 235. युरेनियम 235 हे या रिएक्शन मध्ये ऍटम यूज होता. आता बऱ्याच मुलांचे मेसेजेस येतात की दादा पेपरची भीती वाटते. बघा, पेपरची भीती पोरांनो त्यांनाच वाटते ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केलेली असते. कारण त्या मुलाला टेन्शन असतं की रिझल्ट लागल्यानंतर आपल्या पालकांच्या चेहऱ्यावरती, आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान असेल की नाही. त्यामुळे जर तुम्हाला टेन्शन येत असेल ना, तर ही खरंच चांगली गोष्ट आहे ना. टेन्शन येते म्हणजे काय? अभ्यास करताय म्हणून टेन्शन येतं. जर तुम्हाला असं वाटत असेल अरे टेन्शन नाही आम्हाला बेटा, गडबडे बच्चा काम 25 होऊ शकतं, असं गोष्ट आहे ती. चलो पुढे. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स याच्यावरती येऊ शकतात, जे एक्सप्लेन केले. प्रॉब्लेम्स काय काय? आता आफ्टर द प्रोडक्ट आफ्टर फिजन, जे फिजन होतं ब्रेकडाऊन होतं, रेडिएक्टिव्ह मटेरियल रेडिएशन कंटिन्यू बाहेर पडत असतात. दिस प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर वेस्ट. आणि याचं डिस्पोजल करणं न्यूक्लिअर वेस्टचं सेफली हे खूप अवघड आहे. दुसरं, ऍक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी व्हेरी फॅटल. डेंजरस ऍक्सिडेंट होऊ शकता. आता युरेनियम आणि प्लुटोनियम एकमेकांवरती आदळले जातात. आता हे थांबणार आहे का? कधी नाही. अनलिमिटेड थांबत नाही, कंटिन्यू सुरू. मग हे कंटिन्यू सुरू असताना थांबवावं लागेल. मग ना थांबवलं नाही तर यांचं सारे कार्यक्रम चालूच राहणार आहे. मग ही गोष्ट चांगली आहे का? नाही, डेंजरस गोष्ट आहे. फ्लोचार्ट मोस्ट एमपीए. ह्या चॅप्टर मधले फ्लोचार्ट सगळेच चांगले करून द्यायचे पेपरला जाताना उद्या. पुढे परत एकदा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. विच एनर्जी इज जनरेटेड फ्रॉम द पॉवर प्लांट? द डायग्राम शो इलेक्ट्रिसिटी जनरेटेड फ्रॉम द नॅचरल गॅस. State its sources. The energy is generated from the natural gas. Which is more eco-friendly power generation from coal or power generation from the natural gas? कोण eco-friendly? The power generation from natural gas. जी पॉवर जनरेशन होते नॅचरल मध्ये ती मोर इको फ्रेंडली आहे. नॅचरल गॅस डज नॉट कंटेन, नॅचरल गॅस मध्ये कंटेन नाही काय? सल्फर. अँड हेन्स इट बर्निंग डज नॉट कॉज मेजर पोल्युशन बाय फॉर्मिंग अ सल्फर डायऑक्साइड. सिंपल आहे. सिंपल म्हणजे तुमच्या कालावरती डिंपल आहे पोरांनो. चलो यानंतर ग्रीन एनर्जी, इको फ्रेंडली एनर्जी काय आहे, छान अभ्यास करायचा याचा. आणि हे जे आहे याची पूर्ण जर का वन शॉट रिव्हिजन असेल, सायन्सवाला दादा युट्यूब चॅनल वन शॉट रिव्हिजन नक्की बघायची आपल्याला. यानंतर हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी ना डायग्राम वरून समजवतो. हा जो फ्लो चार्ट आहे हा चांगला करून घ्या. आणि पुढे जी डायग्राम आहे बघा डॅमची.
आता डॅमच्या रिझर्व्हर मध्ये याच्यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवलेले, पाणी स्टोअर करून ठेवलंय म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, एनर्जीचे दोन टाइप्स, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. जी की स्टोअर करून ठेवलेली ना ही पोटेन्शियल एनर्जी त्या डॅमचे दरवाजे उघडले का फ्लोविंग वॉटर मध्ये कायनेटिक एनर्जी येणार. मग ही जी कायनेटिक एनर्जी फ्लोविंग वॉटरची ती बघा टर्बाईन दिसतोय खाली इकडे, ह्या टर्बाईन वर येणार. मग टर्बाईन रोटेट होणार, टर्बाईन रोटेट झालं की जनरेटर चालू होणार, जनरेटर चालू झालं की इलेक्ट्रिसिटी येणार. सिंपल आहे पोरांनो. चलो ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस, प्रॉब्लेम असोसिएटेड विथ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. इम्पॉर्टंट आहे, पूर्ण एक्सप्लेन केलंय, मला वाटत नाही एकदा वाचलं की समजून जाईल तुम्हाला. चलो इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग अ वाइंड एनर्जी. आता पवन चक्की जी तुम्ही बघितलेली आहे वाइंड एनर्जी, हवा येते, गिअरबॉक्स, वाइंड, टर्बाईन रोटेट होणार, टर्बाईन रोटेट झाला, जनरेटर वर्किंग होणार, जनरेटर चालू झालं, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. सिंपल आहे. पुढे स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेशन युझिंग अ वाइंड एनर्जी, फ्लो चार्ट, मोस्ट एमपीए फ्लो चार्ट चांगला करून द्यायचा आहे. इन्स्टॉलेशन ऑफ वाइंड मिल. आता वाइंड मिल कुठे इन्स्टॉल करणार आहे मला खरं सांगा. जिथे छोटी हाईट असते, सर आमच्या घरावरती इन्स्टॉल करायचा आहे का, बांबूर आहे का तो, कुठला इन्स्टॉल करायचा आपल्या घरावरती, अजिबात नाही. जिथे पोरांनो जास्त हवा तिकडे इन्स्टॉल करणार वाइंड मिल. मग कुठे करणार, समुद्राच्या जवळ सगळ्यात जास्त हवा चालू असते, त्यामुळे वाइंड मिलचं इन्स्टॉलेशन कुठे कुठे होतं ते इम्पॉर्टंट आहे. सोलार फोटोव्होल्टिक सेल इम्पॉर्टंट आहे, यावरती प्रश्न विचारणं. सोलार एनर्जी, सोलारचे जेवढे पण टॉपिक्स आहे पुस्तकामध्ये दिलेले चांगले करून द्यायचे, एक्सप्लेन केले तुम्हाला यामध्ये. पण ही जी पूर्ण पीडीएफ आहे ही तुम्हाला सायन्सवाला दादा ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट वेल स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये भेटून जाईल. सो डोंट वरी, लिहायची गरज नाही तुम्हाला. सोलार सेल आर कनेक्टेड इन सिरीज. जर सोलार सेल सिरीज मध्ये कनेक्ट केले तर काय होतं, इम्पॉर्टंट या सिरीज मध्ये आणि पॅरल मध्ये सोलार सेल मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. व्हेन टू सोलार सेल आर कनेक्टेड इन सिरीज, जेव्हा दोन सोलार सेल सिरीज मध्ये कनेक्ट असता, द पोटेन्शियल डिफरन्स, त्यांच्यामधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे हा दोन्ही सेलच्या सम एवढाच असतो. इंडिव्हिज्युअल सेल म्हणजे दोन सोलार सेल सिरीज मध्ये लावलेले आहेत, त्यांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स जो भेटतो दोन सेल मधला हा इक्वल टू एका सोलार सेल मधून भेटलेला पोटेन्शियल डिफरन्स एवढा आहे. अरे द करंट जनरेटेड फ्रॉम कॉम्बिनेशन इन सिरीज, जे की करंट प्रोड्यूस होतं कॉम्बिनेशन सिरीज मध्ये, हे सुद्धा इक्वल आहे करंट फ्रॉम इंडिव्हिज्युअल सेल. फायदा आहे का, दोन लावले तरी तेवढंच करंट, एक लावला तरी तेवढंच करंट. म्हणजे आपल्या घरावरती जो सोलार सेल वापरतात त्यामध्ये सिरीज मध्ये आपण सोलार सेल लावतो का, नाही. मग कशात लावतो, पॅरलल मध्ये लावतो का. वेन सोलार सेल कनेक्टेड इन पॅरलल, द पोटेन्शियल डिफरन्स ऑब्टेन फ्रॉम द कॉम्बिनेशन इज सेम एज पोटेन्शियल डिफरन्स फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सेल. द पोटेन्शियल डिफरन्स कॅन नॉट बी ऍडेड वेन द कॉम्बिनेशन ऑफ पॅरलल, द करंट ऍड होतं, पोटेन्शियल डिफरन्स सेम राहतं. म्हणजे पॅरलल मध्ये लावले की करंट वाढतं. सिंपल आहे. काय, कसं, वन शॉट रिव्हिजन मध्ये कसं, इथे फक्त इम्पॉर्टंट आहे, पाठ करायचंय. पुढे कन्व्हर्जन ऑफ एनर्जी जनरेटेड बाय सेल टू एसी. आता हे जेवढे पण आहे डायग्राम फ्लो चार्ट इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलार एनर्जी इम्पॉर्टंट आहे. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी सांगतोय चांगल्या करायच्या आहे. दादाने बोला करणे का तो करणे का. सोलार थर्मल पॉवर प्लांट इम्पॉर्टंट आहे डायग्राम. पुढे ॲनिमल क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे हा चॅप्टर सुद्धा. ह्या चॅप्टरचं वेटेज पण जास्त आहे, अजिबात स्किप नका करू. आणि हा जो चॅप्टर आहे ना पुरानो, हे मी तुम्हाला याची एक शॉर्टकट की सांगितलेली आहे आपल्या वन शॉट रिव्हिजन मध्ये. आता पण ते सांगतो सगळेच ॲनिमल करणं पॉसिबल आहे का, नाही. मग आपण शॉर्टकट की काय वापरली बघा सांगतो. एवढं डेंजर गरम होतोय पोरांनो इकडे की तुम्ही विचार पण नाही करू शकत. म्हणजे अक्षरशः आता ज्यावेळेस तुमच्याकडे व्हिडिओ येईल ना, व्हिडिओ तुमच्याकडे 1-2 दिवसांनी येईल माझ्या मतेने, आय होप सो. तोपर्यंत गौतम दादा एडिट करेल. बट आता या कंडिशनला रात्री पण फार वेळ झालेली आहे, अजून सुद्धा डब्यातलं जेवण केलेलं नाही आहे, डब्बा आलेला आहे, जेवण करायचं सुद्धा बाकी आहे. आणि आय होप सो म्हणजे आता ऑलमोस्ट रात्रीचे जे आहेत ना 11:15 झालेले आहेत आणि आपण आता 6व्या चॅप्टरवरती आहे. आणि या सगळं जे काही चालू आहे हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे.
एकच इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठी पोरापर्यंत, ज्याला वर्षभर क्लास लावता आलेला नाहीये, क्लासेसची फी पे नव्हता करू शकत म्हणून ज्या पोराचा अभ्यास नीट थोडाफार राहून गेलेला आहे, अशा मुलाच्या पाठीशी त्याच्या सोबत सायन्सवाला दादा हा खंबीरपणे उभा आहे. आणि आय होप सो तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम देताय ना, त्याच्यासमोर ही गोष्ट तर काहीच नाहीये आणि खास हे तुमच्यासाठीच चालू आहे. चला, ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये काय काय पोरांनो इम्पॉर्टंट, फायलम लक्षात ठेवायचे. कोरोडेट्स कोण 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 आहे लक्षात ठेवा. युरोकोरोडेटा, सेफलोकोरोडेटा, व्हर्टिब्रेटा. युरोकोरोडेटा, सेफलोकोरोडेटा, व्हर्टिब्रेटा इम्पॉर्टंट आहे. फायलम युरोकोरोडेटा, फायलम युरोकोरोडेटा. नोटोकॉडिस प्रेझेंट, pharyngeal gene slit present, narcod present on dorsal side, heart is present on ventral side. These animal are marine animal. Example जेवढे दिलेले आहेत तेवढे. याच्यात लक्षात कसं ठेवायचं आहे ना, याच्यात एक ट्रिक आहे. तुम्हाला कोरोडेट्स आणि नॉन कोरोडेट्स छान पाठ करायचे. जे कोरोडेट्स आहे ते आपल्यासारखे, म्हणजे हृदय कुठे पुढच्या बाजूला आहे, आपली जी पाठीचा कण आहे ते मागच्या बाजूला आहे. ह्या गोष्टी तुम्हाला याच्यात एक्सप्लेन करायच्या आहे. त्यामुळे कोरोडेट्स पाठ करा की वेंट्रल साइड, डोर्सल साइड, आणि नॉन कोरोडेट्स पाठ करा. कोरोडेट्स मध्ये कोणता पण ॲनिमल आला द्या चिपकून कोरोडेट्सचे पॉईंट, नॉन कोरोडेट्सचा ॲनिमल आला द्या चिपकून. असं हे जर का समजलं नाही, वन शॉट रिव्हिजन प्लीज बाबा रे. आता नाही. याच्यातले काय ॲनिमल, व्हर्टिब्रेटा, कोणाचा बेटा व्हर्टीचा ब्रेटा. याच्यामध्ये कोरोडेट्स. आता हे बघा कोरोडेट्सचे पॉईंट आले, बघा कोरोडेट्सचे पॉईंट आले. कोरोडेट, नोटोकॉडिस प्रेझेंट, pharyngeal gene slit present, narcod present on dorsal side, heart is present on ventral side. Important. बलंगलोसिस इम्पॉर्टंट. डायग्राम दिली जाईल, तुम्हाला असं क्लासिफिकेशन विचारलं जाईल. शार्क, फ्रॉग, बेंडूकचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. बेंडूक छान करून द्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये. वेल लिझार्ड, पिगन इम्पॉर्टंट. बॅट, बटरफ्लाय छान किती दिसते फुलपाखरू. बटरफ्लाय आणि बॅटचा डिफरन्स इम्पॉर्टंट आहे. मला नाही वाटत त्याचा डिफरन्स तुम्हाला समजायची गरज असेल, तो तुम्ही छान करून जाणार आहे. मॅमल्स आणि ॲव्हचा डिफरन्स इम्पॉर्टंट. इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी. पोरांनो इम्पॉर्टंट गोष्टी यामधल्या सगळ्या एक्सप्लेन करतोय, नीट लक्ष द्या. चला, योगर्ट प्रोडक्शन, दही कसं तयार होतंय इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडस्ट्रीमध्ये योगर्ट कसं प्रोड्यूस होतं, मिल्क ऍड केलं जातं विथ अ कंडेन्स मिल्क पावडर. मिल्क पावडर मध्ये जे की इन्क्रीज करतं प्रोटीन. म्हणजे मिल्क आपण काय घेतो, प्रोटीन मिळवण्यासाठी. मिल्कलाच प्रोटीन द्यायचं काम करतो आपण जेव्हा आपण योगर्ट बनवत असतो. मिल्कला बॉईल उकळवलं जातं म्हणजे इट बिकम ल्युकवॉर्म. कुठपर्यंत, परत म्हणजे पहिले गरम केलं जातं, दुधाला गरम करतात, परत थंड करतात. कुठपर्यंत, ल्युकवॉर्म म्हणजे तो मध्यम, आपण म्हणतो ना मीडियम, कोमट, त्या पद्धतीने. देन त्याच्यात कुठल्या बॅक्टेरिया टाकल्या जातात. बॅक्टेरिया असतात स्ट्रेप्टोकोकस, थर्मोफिलस, लॅक्टोबॅसिलस, डेल्ब्रुकी. स्ट्रेप्टोकोकस, थर्मोफिलस, लॅक्टोबॅसिलस, डेल्ब्रुकी, लॅक्टोबॅसिलस, डेल्ब्रुकी. लक्षात ठेवावं लागेल पुराण. 1:1 प्रोपोर्शन मध्ये टाकता, इम्पॉर्टंट. बाकी या गोष्टी तुम्ही वाचून घेणार. चीज प्रोडक्शन, जे तुम्ही पिझ्झा, बर्गर अशा गोष्टी खातात. आता ऍक्च्युली तोंडाला पाणी येतंय, भूक लागलेली आता, पण असो चलो. जे तुम्ही खातात पोरांनो, त्यामध्ये कुठले मायक्रोब्स असतात. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिक, लॅक्टोबॅसिलस सेरामसिस, स्ट्रेप्टोकोकस, थर्मोफिलस. हे नावं लक्षात ठेवायचे. प्रोसेस नॉर्मल तुम्ही लिहू शकतात की काय नाही. पुढे सबस्टन्स ऑब्टेन बाय द मायक्रोबियल प्रोसेसिंग. कोणकोणते, सायट्रिक ऍसिड टू इम्पार्ट ऍसिडिटी, एसोब्रिक ऍसिड त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, विटॅमिन्स, बीटा कॅरोटीन, एडिबल कलर, ग्लायकोपिड्स, व्हॅलिनिन, एक्सलॉइट. सिंपल, सगळ्या गोष्टी चांगल्या घालून द्यायचे. चार्ट आलेले क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स आलेले आहेत म्हणून याच्यात टाकतोय. कम्प्लीट द चार्ट विचारू शकतात. कम्प्लीट द कन्सेप्च्युअल पिक्चर. मायक्रोब्स वरती चार्ट इम्पॉर्टंट आहे. ऑइल स्पिल वगैरे काय सगळं छान करून द्यायचं आहे. चार्ट इम्पॉर्टंट आहे. बायो इन्सेक्टिसाइड्स,
बायो इन्सेक्टिसाइड आर द टाइप ऑफ पेस्टिसाइड, हे एक प्रकारचे पेस्टिसाइड आहे जे की डिराईव्ह होतं फ्रॉम नॅचरल सोर्सेस. कुठून येतं हे? नॅचरल सोर्सेस मधून. म्हणजे कोणकोणते? प्लांट्स, बॅक्टेरिया, फंगी आणि अदर ऑर्गॅनिझम. बॅक्टेरियल अँड फंगायल टॉक्सिन विच कॅन डिस्ट्रॉय, हे डिस्ट्रॉय करू शकतात पेस्ट अँड पॅथोजन. दे डायरेक्टली इंटिग्रेट इनटू प्लांट्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. Insect does not consume. Insect directly consume नाही करत plants as they toxin to insect. टॉक्सिन प्रोड्यूस करतात. सिमिलरली टू बॅक्टेरिया सम स्पेशीज अशा आहेत, फंगी आणि व्हायरसेस, हे युजफुल आहे पेस्टिसाइड साठी. म्हणजे ते म्हणतो ना आपण ईट का जवाब पत्थर से, बरोबर आहे का नाही? म्हणजे जे काही इन्सेक्ट्स आहे त्यांना मारण्यासाठी सुद्धा काही ना काही बॅक्टेरियाचाच वापर आपल्याला करावा लागतो असं. पुढे मॉडर्न लँडफिल साइट डायग्राम दिली जातील. कुठली प्रोसेस आहे? लँडफिल साइट प्रोसेस आहे. एक्सप्लेन करायला लावतील. म्हणजे काय? आता बघा याच्यात काय सांगितलं ना, मराठीत सांगतो तुम्हाला, एक्सप्लेन करता येईल. आता शहरात लोकांना घ्यायला तर फ्लॅट नाहीच आहे, अवघड झालेलं आहे. बट कचरा ठेवायला पण जागा नाही. मग शहरापासून लांब एक मोठी जागा घेतली जाते, खड्डा केलं जातं आणि खड्ड्यामध्ये पोरांनो काय? पूर्ण प्लास्टिकचा कागद असतो. त्याच्यावरती वेगवेगळे जेवढे पण कचरा आहे तो टाकला जातो. मग त्याच्यावरती लिव्स, जे काही झाडाचा पाला आहे वगैरे, माती आहे, सॉइल आहे, सगळं टाकलं जातं. डिकम्पोज चांगलं केलं जातं असं. आणि ही जी प्रोसेस आहे ही लँडफिल मेथडची प्रोसेस आहे. प्लास्टिक बॅग्स, व्हाय इज इट नेसेसरी टू बॅन द यूज ऑफ प्लास्टिक बॅग? इम्पॉर्टंट आहे. आय होप सो तुम्ही हे करणार. डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहे. ह्या डायग्राम बेस्ड क्वेश्चन मध्ये विच प्रोसेस इज शोन इन अबव पिक्चर, कोणती प्रोसेस आहे शो केलेली ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यात तुम्हाला सांगायचं आहे की बायोफ्युल प्रोडक्शन काय आहे. बायोफ्युल प्रोडक्शन होतंय. गिव्ह टू एक्झाम्पल द्यायचे लिक्विड फ्युलचे आणि सॉलिड फ्युलचे जे की ऑप्टेन होते या प्रोसेस मधून. कोणकोणते बच्ची पार्टी? लिक्विड फ्युल, व्हेजिटेबल ऑइल, अल्कोहोल. फंक्शन ऑफ प्रोबायोटिक, प्रोबायोटिकचे काय काय फंक्शन्स आहेत ना ते इम्पॉर्टंट आहे. काय झालं पोरांनो, भीती वाटते का प्रत्येक गोष्टीची? अजिबात भीती वाटू नका देऊ. मला माहिती आहे ना, जसं जसा पेपरचा एंड जसं जसं जवळ येतोय ना, आता बोर्डाचे बरेच पेपर झाले, थोडेफार पेपर आता बाकी आहे. मग हे ज्यावेळेस एंडचा काळ येतो ना, पेपर एकदम जवळ असतो ना, त्यावेळेस कुठेतरी हरल्यासारखं वाटतं. डिमोशन म्हणजे आपल्याला अतिशय असं आपलं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं की यार आपल्याकडून होईल की नाही होणार, पेपरला प्रश्न आपण जे केले ते येईल की नाही येणार. अजिबात काळजी नका करू. त्या गणपती बाप्पाकडे एकच विनंती आहे की बाबा रे, माझ्या पोरांनी जे काही स्वप्न बघितले आहेत, जी काही मेहनत केलेली आहे, त्याला अजिबात तडा जाऊ नको देऊ. उद्याचा येणारा पेपर यात त्यांनी जो अभ्यास केलेला आहे असेच प्रश्न उद्याच्या पेपरला येऊ दे, हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. पण यासाठी आज माझ्या बच्चा पार्टीला मेहनत करावी लागेल. योगर्टचं तुम्हाला सांगितलं आहे. विनेगर प्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे. विनेगर मध्ये काय? विनेगर इज 4% ऍसिटिक ऍसिड, CH3COOH, फिल इन द ब्लँक साठी, जोड्या लावांसाठी, कोरिलेशन साठी इम्पॉर्टंट आहे. काय असतं याच्यामध्ये? सायक्रोमायसिस सर्व्हिसेस इसेन टाकलं जातं. ॲझोटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर हे बॅक्टेरियलचं मिक्सचर वापरलं जातं. झॅन्थम गम, कोणता गम रे पोरांनो? झॅन्थम गम इम्पॉर्टंट आहे, छान करून जायचं आहे. हा थिकनेस देतो आईस्क्रीम, चॉकलेट्स, मिल्कशेक याच्यासाठी. अँटीबायोटिक, आपण आजारी पडलो, बायोटिक वरती अँटीबायोटिक त्यांच्यावरती हार्म पोहोचवण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला नीट चांगल्या करून जायच्या आहेत. सिवेज मॅनेजमेंट म्हणजे जे काही वेस्ट मटेरियलचं मॅनेजमेंट कसं करणार, विलेजमध्ये कसं होतं, सिटीजमध्ये कसं होतं, फार इम्पॉर्टंट नाहीये. मायक्रोवेल ऍक्शन इन सिवेज, मिथेन, CO2 काय वापर करता. क्लीन टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट आहे. या पुढच्या काही टेक्नॉलॉजी ना किंवा रिव्हॉल्युशन आहे, ते ब्ल्यू इव्हॉल्युशन वगैरे, रिव्हॉल्युशन अशा त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. ह्युमन बिंग हॅज मेड व्हेरी फास्ट प्रोग्रेस आपण करतोय टेक्नॉलॉजीनुसार. हाऊएव्हर एन्व्हायरमेंटल पॉल्युशन हे सुद्धा वाढत चाललेलं आहे सेम स्पीडने. मायक्रोब्स हॅव नॅचरली ॲबिलिटी टू डिकम्पोज अ मॅनमेड केमिकल, पण असे काही मायक्रोब्स आहे जे की नॅचरली डिकम्पोज करतात, म्हणजे मानव निर्मित कचऱ्याला. मग हायड्रोकार्बन अँड सम अदर केमिकल आर ट्रान्सफर विथ द हेल्प ऑफ देअर ॲबिलिटीज. क्लीन टेक, फ्युल्स आणि मेटल्स इम्पॉर्टंट आहेत. पुढे सिवेज मॅनेजमेंट आणि मायक्रोब्स हे जे चार्ट्स आहेत इम्पॉर्टंट आहे, छान करून जायचे पेपर जाताना. युजेस ऑफ झॅन्थम गमचं चार्ट इम्पॉर्टंट आहे, या धड्यातले चार्ट चांगले करून जा. चॅप्टर नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. या चॅप्टर मधून माझे पोरं काय करणार?
तुम्हाला हे करायचंय. अशी एक डायग्राम दिली जाईल आणि डायग्राम वरून द प्रोसेस इन टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये कुठली कुठली प्रोसेस होती, त्याच्यात प्रायमरी ट्रीटमेंट, शूटिंग, रूटिंग, प्रायमरी हार्डनिंग, रट्टा मारावा लागतील. एंड मोमेंटला आता या गोष्टी थोड्याफार पाठ कराव्याच लागतील. युजेस ऑफ स्टेम सेल. स्टेम सेलचे युजेस काय आहे? रिजनरेटिव्ह थेरपी, ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. स्टेम सेल इम्पॉर्टंट आहेत. व्हॉट इज अ बायोटेक्नॉलॉजी? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ह्या चॅप्टर मध्ये एक क्वेश्चन घेतला नाहीये, तो आहे डीएनए फिंगर प्रिंटिंग. डीएनए फिंगर प्रिंटिंग मोस्ट IMP आहे. Biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridization in organism for human welfare. मग कुठले कुठले इन्क्लूड आहे? सायटोलॉजी, सायटोप्लाझम मध्ये, लॉजी म्हणजे स्टडी, बायोकेमिस्ट्री मध्ये यूज केला जातो, मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये. डायग्राम काढून अशी डायग्राम आहे का पुस्तकात? नाही. बनवली, तुम्ही पण बनवा. चलो, कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल हजबेंड्री. ॲनिमल हजबेंड्री, हजबंड या शब्दाचा अर्थ काय आहे? हजबंड, केअर, बंड्री म्हणजे काय? केअर करणारा, काळजी घेणारा असं येते. ह्युमन हेल्थ, फूड टेक्नॉलॉजी. बघा, डीएनए फिंगर प्रिंटिंग इम्पॉर्टंट आहे, पण तो प्रॉपरली खूप जास्त एक्सप्लेन करायला येईल पोरांनो. स्टीम सेल थेरपी, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हा. विच टाइप ऑफ सेल आर शो? कुठला टाइपचा सेल आहे? स्टीम सेल. डिफाइन द टाइप ऑफ सेल. स्टीम सेल आर स्पेशली प्रेझेंट इन बॉडी. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये स्टीम सेल प्रेझेंट असतो. दिस आर फॉर्म ऍट ब्लास्टोसाइड स्टेज. दिस सेल गिव्ह राईज ऑल अदर टाइप ऑफ सेल. एका सेल पासून अनेक सारे सेल प्रोड्यूस होतात. स्टीम सेल पासून मल्टिपल सेल तयार होतात. स्टीम सेलची थेरपी आणि ऍप्लिकेशन इम्पॉर्टंट. ग्रीन रिव्हॉल्युशन. आता हरित क्रांती. बघा, 20व्या सेंचुरीमध्ये चांगल्या क्वालिटीचं जे अन्न आहे ते प्रोड्यूस नव्हतं, पीक नव्हते. मग जे डॉक्टर वर्गीस कुरियन, नाही वर्गीस नाही, इथे डॉक्टर नॉर्मन बॉर्गोले USA आणि डॉक्टर स्वामीनाथन इंडियाचे, यांनी काय केलं? एखादं जे काही क्रॉप आहे हे जर का 100% एवढी एनर्जी येते, नीट समजून घ्या, हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल. 100% देते. आणि एखादं दुसरं आहे जे स्वस्त आहे ते 20% देत आहे. पण हे 100% घेण्यासाठी एनर्जीचे पैसे जास्त लागतात. मग यांनी काय विचारलं? याचं आणि याचं जर मिश्रण केलं तर, हायब्रिड बनवलं तर एनर्जी पण भेटेल, 100 भेटते तिथे 70, 80, 50 तर भेटेल ऍटलिस्ट. पैसे पण कमी लागतील. शोध लावले ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये. पुढे ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हणजे काय? याच्यामध्ये नीलक्रांती ज्याला आपण म्हणतोय. एवढे नावं लक्षात ठेवा. बाकी फिशेसची कशा पद्धतीने काळजी घेतली जाते, केअर केली जाते, व्यवसाय कसा केला जातो असं. व्हाईट रिव्हॉल्युशन, डॉक्टर वर्गीस कुरियन, नाव लक्षात ठेवा, डॉक्टर वर्गीस कुरियन. दूध, ज्यावेळेस भारतामध्ये ज्यावेळेस डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी काय केलं? दुधापासून मल्टिपल प्रोडक्ट्स काढले. म्हणजे दुधापासून दही, तुमचे पेढे, बरेच दुधाचे वेगवेगळे आयटम्स, या गोष्टी. पुढे ट्रान्सजेनिक एडिबल व्हॅक्सिन, पोटॅटो. पूर्ण हा जेवढं पण आहे ना, याच्यात बॉक्सेस फिल इन द ब्लँक्स करायला येतात. मोस्ट IMP आहे, सो नीट करून जायचं आहे. स्टीम सेलचे काही फंडामेंटल आहे. एक सेल पासून बरेच सेल तयार होता, त्यामुळे हे वाचून जा बस. 9वा आणि 10वा चॅप्टर. आता या चॅप्टर मध्ये IMP असं काही नाहीये, पण कुठल्या गोष्टी करून जायच्या ना ते पटापट तुम्हाला सांगतोय. चलो, 9व्या मध्ये हा जो चार्ट आहे, फॅक्टर अफेक्टिंग द सोशल हेल्थ, इम्पॉर्टंट आहे. 4 ते 5 करून जा चांगले. पुढे मेंटल स्ट्रेस. यामध्ये ना पोरांनो तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स विचारतील. तुमच्या मित्राला मेंटल स्ट्रेस आलाय, 10वीला कमी मार्क्स मिळाले, मग काय करायचंय? तो मेंटल स्ट्रेस आहे. ऍडिक्शन इम्पॉर्टंट. क्रोनिक डिसीजेस, बऱ्याच लोकांना काही आजार होता, मग त्यांना समाजापासून वाईट टाकलं जातं वगैरे, अशा गोष्टी होता. यावर तुमचं मत काय? एड्स बद्दल बऱ्याच गोष्टी माहिती तुम्हाला. हा, कम्युनिकेशन मीडिया. एक साईडला तुम्हाला पिक्चर दिसत असेल, ती आई आहे, ती मुलाला सांगते की अरे तो बाहेर खेळू नको, घरात आहे. हे पूर्वीच्या काळात व्हायचं आणि आता मुलाला बाहेर काढलं जातं. म्हणजे खरी गोष्ट आहे की लहानपणी ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळायचो त्यावेळेस एखादे मोठे काका किंवा दादा आला ना, ते म्हणायचे अरे आम्हाला एक बॉल खेळू दे, आणि एक बॉलच्या बहाण्याने पूर्ण ओव्हर खेळून जायचे. तेव्हा त्यांचा राग यायचा. पण ज्यावेळेस आता आपण मोठं झालोय ना आणि असं कोणाला तरी खेळताना बघतो, त्यावेळेस इच्छा होते एक बॉल खेळू देण्याची, पण नंतर ऑटोमॅटिक आपण खेळतच जातो. यावरून समजतं की क्रिकेट बद्दलचं आपलं प्रेम किती. जसं जसं आपण मोठे होत जातो, बऱ्याच आपल्या आवडीच्या गोष्टी मागे ठेवून परिस्थितीला ऍक्सेप्ट करून जबाबदारीने वागावं लागतं. चला पुढे. तो मुलगा आहे,
तो मोबाईल वगैरे बघतो, ही गोष्ट चांगली का नाही ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. सेल्फी काढतोय तो, मागून येणारा ड्रायव्हर तो सांगतो रे थांब बाबा जा सरक बाजूला, ही गोष्ट किती योग्य आहे. लोक पब्लिक प्लेसवरती एखादा काय ऍक्सिडेंट झाला फोटो काढता, तुमचं ओपिनियन, पर्सनल ओपिनियन. सायबर क्राईम बद्दल. स्ट्रेस मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हसता, मग त्या स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल हसून हसून काय चांगल्या गोष्टी होतात, आपण पॉझिटिव्हिटी राहते. त्यानंतर हे जेवढे पण फाउंडेशन आहे ना, युनिफाईड मुवमेंट अगेन्स्ट टोबॅको, टोबॅकोच्या अगेन्स्ट कोण आहे, युनिफाईड मुवमेंट आहे. सलाम मुंबई फाउंडेशन कशाद्वारे, महिलांना ते आधार देण्यासाठी वगैरे या गोष्टी, चिल्ड्रनवरती. गव्हर्नमेंट स्कीम्स काय काय आहेत या गोष्टी. बस. व्हॉट विल यू डू आणि व्हाय, क्वेश्चन नंबर 6 मोस्ट IMP क्वेश्चन आहे. ह्यामधले क्वेश्चन पेपरला विचारतात, त्यामुळे नीट चांगले करून जा. सुडोकोड इम्पॉर्टंट आहे. 10वा डिझास्टर मॅनेजमेंट. या डिझास्टर मॅनेजमेंट मधले तुम्हाला टाइप्स ऑफ डिझास्टर फार गरज नाहीये. इफेक्ट ऑफ डिझास्टर हो करून जा. डिझास्टर कोणकोणते, सोशली, इकॉनॉमिकली, 2-3 छान वाचा बस, फार गरज नाहीये. हा हे नक्की करून जायचंय. नेचर अँड स्कोप डिझास्टर 6 आहे ना, चांगले करून जा मस्त. आता यात दादा लक्षात नाही ना, प्री डिझास्टर फेज, वॉर्मिंग फेज, इमर्जन्सी फेज, रिहॅबिलिटेशन फेज, रिकव्हरी फेज, रिकन्स्ट्रक्शन फेज, चांगले कर. पहिले नाव दे प्री डिझास्टर फेज, अंडरलाईन कर. अंडरलाईन केली, उत्तरली. आता हे जे टाइप्स आहेत ना, पहिले काय, नेचर अँड स्कोप डिझास्टर, एक बॉक्स काढ, त्याच्या खाली एक लाईन दे आणि असे मल्टिपल बॉक्स काढ. पहिल्यामध्ये प्री डिझास्टर हे असे, आता हे चार्ट काढले, कमी कमी 3-4 लाईन जातील. परत एकदा तू एखादा क्वेश्चन लिहिल, हायलाइट करेल, एक लाईन जाईल, त्याच्या खाली उत्तर लिहिशील. वाढव, उत्तर वाढव बच्चा. डिझास्टर, प्री डिझास्टर आणि पोस्ट डिझास्टर इम्पॉर्टंट. मेन अस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट कोणकोणते, जास्त नाही. प्रिपरेशन, रिडेम्पशन, त्याच्यानंतर प्रीपेअर्डनेस, इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, रिस्पॉन्स, या गोष्टी, रिस्टोरेशन, या सगळ्या गोष्टी तुम्ही छान करून जा. हा चार्ट, स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. बऱ्याच सॅम्पल पेपर मध्ये मला हा क्वेश्चन दिसतोय, खूप मोठा आहे. आला तर डायरेक्ट 5 मार्काला आहे, नाहीतर 3 मार्काला तर रेअरली विचारणार जाईल, पण इम्पॉर्टंट आहे. बाकी या चॅप्टर मध्ये फर्स्ट एड वगैरे हे सिम्बॉल लक्षात राहू द्या. बाकी पुढे ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड कोणकोणते ते लक्षात ठेवा. फर्स्ट एड किड, मॉक ड्रिल, मॉक ड्रिल इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉक ड्रिल IMP आहे. बस. आणि अशा पद्धतीने चॅप्टर नंबर 10 सुद्धा आपला समाप्त झालेला आहे. आणि फायनली आता वेळ आलेली आहे तुमच्या सर्वांना गुड बाय बोलण्याची. पोरांनो, ऑलमोस्ट मागच्या 3 ते 4 वर्षापासून ऑफलाईनला टीचिंग करतोय. जेव्हा जेव्हा आपलं शेवटचं लेक्चर झालेलं ना, पर्सनली मी फार इमोशनल होतो, कारण की प्रत्येक मुलासोबत काही ना काही बॉन्डिंग झालेलं असतं. आणि ह्या पहिल्यांदा ऑनलाईन बॅचला ज्या पद्धतीने महाराष्ट्रभरातून प्रत्येक कितीतरी पोरं बघतायत ना, तुमचे मेसेजेस येत आहेत ना, त्याने खरंच मन अगदी भरून येतं. म्हणजे की प्रत्येक गोष्ट मला आठवण करून देते. मी नेहमी म्हणत आलेलो आहे की मला सख्खा भाऊ बहीण कोणी नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या रूपाने मला लहान भाऊ बहीण भेटलेले आहेत. पुढचं तुमचं आयुष्य खूप खूप छान जावं पोरांनो. माझे छोटे छोटे पोरं आता खूप मोठे होणार आहेत, कॉलेजला जाणारे आहेत. बाहेरचं येणारं जग बाबारे जितकं साधारण दिसतं ना, तेवढं नाहीये. प्रत्येक स्वतःचा घेतलेला डिसिजन हा स्वतःच्या मनाने घ्या. मॅन्युप्युलेट नका होऊ. लोक तुम्हाला मॅन्युप्युलेट करतील, त्या गोष्टींना भारावून जाऊ नका. येणारा जो काळ आहे हा आपल्या नावावर जर का करायचा असेल ना पोरांनो, तो फक्त सुरुवातीचे 5 ते 6 वर्ष चांगली मेहनत करायची आहे. त्यानंतर आयुष्यभर आपल्याला एन्जॉय करायचं आहे. चांगल्या मित्रांची संगत ठेवा, कारण यानंतर जैसी संगत वैसी रंगत असंच म्हटलं जातं. सो फायनली आता गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आपल्या लेक्चरची सुरुवात तुम्हाला आता बघायला भेटणार नाहीये. नवीन जी बॅच येईल, आय होप सो त्याला तुम्ही आपला रेफरन्स नक्की देणार. सायन्सवाला दादाची पूर्ण टीम, गौतम दादा, या सगळ्यांकडून तुम्हाला पेपरला खूप खूप शुभेच्छा. उद्याचा पेपर हा एक नुसता पेपर नाहीये, तर तुझी वर्षभराची मेहनत आहे. तर 100% प्रयत्न कर, पेपर चांगला जाईल. गणपती बाप्पा मोरया.